कामाचा आवाका वाढला, लोड आला म्हणून अधिकाऱ्यांचेच राजीनामे पडले आणि तुकाराम मुंडेंनी सरळ स्वीकारले। धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे IAS अधिकारी तुकाराम मुंडे पुन्हा चर्चेत आले। आपल्या 21 वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी तब्बल 25हून अधिक वेळा बदल्या अनुभवल्यात। ते जिथे जातात तिथे त्यांच्या धडाकेबाज कारवायांची आणि त्यांच्या विरोधातील संघर्षाची चर्चा होते। आताचा हा नवा प्रसंग आहे अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच FDA मधलाच। छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंडे यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात थेट मंत्र्यांकडे तक्रार केलेली ती बातमी आपण पाहिली। पण या तक्रारीवर आता तुकाराम मुंडेंनी असा काय टोला आणि इशारा दिलाय ज्यामुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मुंडे थेट म्हणाले, राजीनामे द्या आणि घरी जा। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। तर हे प्रकरण आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेचं FDA लॅबचं। तिथले 29 अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी 15 जुलैला खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे एक संयुक्त निवेदन दिलं आणि या निवेदनात कर्मचाऱ्यांच्या काही मुख्य तक्रारी होत्या। 15 जुलैला सादर करण्यात आलेल्या या निवेदनात 2 शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करण्याचे आदेश आणि रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण आणि सोबतच यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती। या निवेदनावर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सह्या सुद्धा केलेल्या। या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी अशी होती की आम्हाला इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 अशीच ड्युटी हवी आहे। सोबतच कर्मचाऱ्यांनी थेट मंत्र्यांपर्यंत तक्रार पोहोचवल्यानंतर तुकाराम मुंडेंनी अत्यंत स्पष्ट शब्दात आपल्या भूमिकेचा पाढा वाचला। मुंडे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर मधल्या कर्मचाऱ्यांनी माझ्या विरोधात मंत्री महोदयांकडे तक्रार केली की सुट्टी दिली जात नाही, अनेक तास काम करावं लागतं आणि त्यांची पहिली मागणी अशी आहे की त्यांना इतर कार्यालयांप्रमाणे 10 ते 6 अशीच ट्रीटमेंट मिळावी। मुळात लॅब हे कार्यालय नाहीये। लॅबची सेवा ही 24 तास चालणारी संस्था आहे आणि इतर शासकीय कार्यालयात वेळ फिक्स असते, पण लॅबमध्ये तसं नसतं। लॅब 24 तास चालू ठेवायची असते, 8 तास नाही। पण याचा अर्थ असा नाही की कर्मचाऱ्यांनी 24 तास काम करावं, त्यांना 8 तासच काम आपण लावतो, पण फक्त ते शिफ्टमध्ये असतं। यात ते पुढे असंही म्हणतायत की आम्ही कुणालाही 24 तास काम करायला लावत नाहीये। कर्मचाऱ्यांकडून दररोज फक्त 8 तासांचंच काम करून घेतलं जातं, पण ते फक्त शिफ्टमध्ये केलं जातं। त्यानंतर आंतरराष्ट्रीय नियम सांगत म्हणाले की आठवड्यात 48 तासांपेक्षा जास्त काम हे कुणालाही दिलं जात नाही। आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या नियमानुसार एक सार्वजनिक सुट्टी ही सुद्धा दिली जाते आणि भविष्यात ही लॅब 24 तास चालेल असं सुद्धा ते म्हणतायत की सध्या आपण 2 शिफ्टमध्ये 6 दिवस काम करतोय। गरज पडल्यास भविष्यात ही लॅब 24 तास आणि 7 दिवस चालू ठेवली जाईल, कारण खाजगी आणि सरकारी लॅब 24 तास चालतात। आणि 10 ते 6 या वेळेच्या मागणीवर उत्तर देताना तुकाराम मुंडेंनी कर्मचाऱ्यांना अंतिम इशारा सुद्धा दिलाय। ज्यांना शासनाच्या नियमांनुसार आणि ठरवून दिलेल्या पद्धतीने काम करायचं नसेल ते राजीनामा देऊन जायला मोकळे आहेत। तुकाराम मुंडे यांच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर 2 गट पडल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। अनेक नेटकऱ्यांनी तुकाराम मुंडे यांच्या या कडक आणि शिस्तबद्ध निर्णयाचं स्वागत केलंय। लोकांच्या मते सरकारी खात्यांमध्ये वर्षानुवर्ष चालणारी सोयीस्कर कामाची पद्धत ही बंद व्हायलाच हवी आणि तरच सर्वसामान्यांना पारदर्शक आणि वेगवान सेवा मिळेल। तर दुसरीकडे अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या ताणाकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, असा सूर काही संघटनांकडून व्यक्त केला जातोय। तुकाराम मुंडे यांच्या या रोखठोक इशाऱ्यामुळे आता FDA मधील कामचुकारपणाला मात्र लगाम बसणार का हे पाहणंही आता सध्या महत्त्वाचं आहे। पण या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? तुकाराम मुंडे यांची ही कडक शिस्त योग्य आहे की कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत? तुमचे विचार नक्की कमेंट करून सांगा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।